आज आपण बघणार आहे की बाईकची काळजी कशी घ्यायची, म्हणजे बाईकच्या काय गोष्टी असतात. फक्त रायडिंग करणंच एक भाग नाही आहे. बाईक तुमची व्यवस्थित कशी राहील, तर तुम्ही तिची काळजी घेतली तर ती तुमची रायडिंगमध्ये काळजी घेईल. सो त्या दृष्टीने सर्व्हिसिंग तर रेग्युलर करणं गरजेचंच आहे, पण त्यासोबत घरामध्येच आपण काही गोष्टी आहेत जसं की चेन क्लीन किंवा लूप करणे आणि पिरियडिक हवा चेक करणे, या गोष्टी पण आहेत. पण आज आपण त्याच्यातली एक गोष्ट बघणार आहे की गाडीची चेन क्लीन किंवा लूप कशी करायची. तर रिसेंटली माझी कूर्ग राईड झाली आहे. सो अराऊंड 500-600 किलोमीटर्स मी चालवली गाडी आणि बाईकची चेन क्लीन लूप प्रत्येक 500 ते 600 किलोमीटरला केली पाहिजे. सो तर आज मी त्याच करणार आहे. पॅडक स्टँडला आता गाडी लावलेली आहे आणि चेन खूप घाण आहे. तर पहिलं चेन क्लिनिंगची फर्स्ट प्रोसेस जी असते ती पहिले जो आधीची घाण जी फ्रिक्शनमुळे आलेली असते, काळा पावडर आलेली असते, ती काढून टाकायची असते. त्यासाठी बाजारात बऱ्याचशा गोष्टी मिळतात चेन क्लिनिंगच्या. जर काहीच नाही मिळालं तर आपण डिझेल पण घेऊ शकतो, डिझेलनी पण काढू शकतो. माझ्याकडं WD-चं आहे, मी दाखवतो ते. आणि ते यूज करून हे जे काळं आहे ते काढून टाकायचं, थोडा वेळ ठेवायची. सो आयडल प्रोसेस ही असती, गाडी घाण झालेली असती तर ती तशीच ठेवून पहिले चेन क्लीन करून घ्यायची आणि मग गाडी वॉश करून तिला लूप करायची, की जेणेकरून काहीच जे चेनवर जी काही धूळ वगैरे असेल ती पूर्ण निघून जाईल. सो फर्स्ट आपण चेन क्लीन करूया. पहिले ते WD-चं स्प्रे करायचं आहे, थोडा वेळ ठेवायचं आणि मग घरातील कोणताही ब्रश असेल, माझ्याकडं स्पेशल ब्रश आहे, पण जर घरातला कोणताही जुना टूथब्रश असेल तर त्यांनी चेनवर रब करून जी काही चिकट घाण असते ती काढून टाकायची. सो ती प्रोसेस करूया आता. तर हे ते WD-चं प्रोडक्ट आहे. हे काही म्हणजे इट्स नॉट रिक्वायर्ड की हेच यूज केलं पाहिजे. दुसरं साधंही कोणतंही चेन क्लीन यूज करू शकता, किंवा काहीच नाही मिळालं तर पंपावर जाऊन डिझेल आणायचं आणि डिझेल यूज करून क्लीन करू शकतो. सो हा एक ब्रश आहे, हा बाईकचा स्पेशल ब्रश आहे क्लिनिंगसाठी. ते बघू शकता 3 साईडला ब्रश आहेत. सो जेव्हा आपण घालणार ते तिन्ही साईडनी चेन क्लीन करू शकतो. तर हा ब्रश आहे. असा नसला तरी टूथब्रशचा पण यूज करू शकतो आपण, आणि त्यांनी पण एक राऊंड मी चेन क्लिनिंगचा केला आणि आता सेकंड राऊंड करणार आहे. त्याआधी मी गाडी वॉश करून आणली. एवढी चांगली गाडी वॉश झालेली नाही आहे, पण आता सेकंड राऊंड करूया. आणि मग एकदा ब्रशने क्लीन केलं आहे आणि आता मी एकदा रुमाल घेणार आहे, म्हणजे फडकं घेणार आहे आणि त्यांनी
काढल्यावर तुम्ही बघू शकता चेन कशी झाली. प्रॉपरली लूप झालेली आहे आणि क्लीन पण झालेली आहे. ओके, ऑइल दिसलं पाहिजे आता चेनवर. देन इट इज डन.